आज बातम्यांना आपण सुरुवात करणार आहोत। नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादानं स्थगिती दिलेली आहे। या संदर्भातली बातमी आपल्याला सविस्तर पाहिजे। एकही वृक्ष तोडू नका असं महापालिकेला बजावण्यात आलंय। सूरज कसबे या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आमदारांशी 1-to-1 चर्चा करणार आहेत। आज आणि उद्या विभागनिहाय मतदारसंघातल्या आमदारांशी ते चर्चा करणार आहेत। अनेक प्रलंबित प्रश्नांवर ही चर्चा असेल। या संदर्भात विशाल पाटील आपल्याला थेट नागपूरवरून माहिती देणार आहेत। अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला आहे। वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशी घोषणा प्रकाश पोहरेंनी केली आहे। घोषणाबाजी केलेली आहे विधान भवनाच्या आवारात। आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा विदर्भाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे। भाजपचे नेते बावनकुळे यांनी सुद्धा 2 दिवसांपूर्वी या मुद्द्यावर भाष्य केलं होतं। त्या संदर्भात आपल्याला संजय तिवारी हे माहिती देणार आहेत। तर केंद्रातून एक मोठी बातमी आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनगणनेसाठी भरीव निधीची मंजुरी करण्यात आलेली आहे। रामराजे शिंदे आपल्याला त्या संदर्भात अधिक अपडेट्स देणार आहेत। आणि माझी लाडकी बहीण योजनेचे तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटल्याची माहिती देण्यात आलेली आहे। आणि त्या संदर्भात संजय तिवारी आपल्याला माहिती देणार आहेत। सुरुवात करूयात नाशिकच्या बातमीनं। नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादानं स्थगिती दिली आहे। तपोवन परिसरातील एकही वृक्ष तोडू नये असे आदेश देतानाच वृक्षतोडीबाबतचा अहवाल सुद्धा तात्काळ सादर करण्याचे आदेश हरित लवादानं नाशिक महापालिकेला दिलेत। सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी तपोवनमधल्या वृक्षतोडीला स्थगिती देण्याबाबत हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती। या याचिकेची तात्काळ दखल घेत हरित लवादानं संबंधितांना हे आदेश दिलेले आहेत। हा निर्णय म्हणता येणार नाही, हा एक अंतरिम आदेश आहे। आणि या आदेशामध्ये हरित लवादानं आत्ता तरी तूर्त नाशिक महानगरपालिकेला कुठलंही झाड तोडण्यापासून थांबवलेलं आहे। आणि त्यासाठी त्यांना सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। ही प्रक्रिया पूर्ण करत असताना नाशिक महानगरपालिका कुठेतरी बेकायदेशीरपणे वागते आहे। नोटीसमध्ये झाडांची संख्या लिहित नाही, कुठल्या प्रकारची कुठल्या जातीची किती वर्ष जुनी झाडं आहेत याच्याबद्दलची माहिती देत नाही। हे जे प्रकार चालू आहेत, हा जो एक सत्तेचा इन अ वे प्रशासनाचा घोळ चालू आहे तिथे। आणि जे रायपेरियन बफर झोन आहे, जे ग्रीन झोन आहे नदीचं, त्याच्यामधली झाडं तोडण्याचं आणि तिथे एक्झिबिशन सेंटर करण्याचं काय औचित्य आहे आणि त्याच्यासाठी काय अभ्यास केला आहे? तिथे मागच्या 5 वर्षातलं ट्री सेन्सस तुम्ही बघितलाय का? काय झाडं होती, काय अशी कुठलीही माहिती न देता हा जो वृक्षतोडीचा घाट घातलेला होता, ती बाब आम्ही माननीय लवादाच्या हरित लवादाच्या निदर्शनास आणून दिली। आणि ती बाब ग्राह्य धरत हरित लवादानं आता तरी ही अंतरिम आदेश पास केलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सूरज, हरित लवादानं हे अंतरिम आदेश दिलेले आहेत। आता पिंगळेंशी बोलणं झालेलं आहे। पिंगळेंचं काय म्हणणं आहे? या पुढच्या काळात कशी प्रक्रिया असणार आहे या पुढच्या सुनावणी दरम्यान? सर, आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवन परिसरामधील जे वृक्षतोड आहे त्या वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच गाजतोय। या वृक्षतोडीच्या विरोधामध्ये अनेक ज्या पर्यावरणप्रेमी संघटना आहेत त्यांनी आंदोलनं केली। सयाजी शिंदे जे अभिनेते त्यांनी सुद्धा याबाबत आंदोलन केलं। तर विविध पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा यामध्ये उडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतं। आणि त्यातच एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज सर्वोच्च न्यायालयाचे जे वकील आहेत श्रीराम पिंगळे यांनी हरित लवादाकडे या वृक्षतोडीबाबत एक याचिका दाखल केली। त्या याचिकेमध्ये त्यांनी असं म्हटलं की नाशिक महानगरपालिका जी वृक्षतोड करते त्या वृक्षतोडीबाबत कुठल्याही प्रकारची अधिकृत त्यांनी माहिती दिली नाही की ते झाडे तोडणार आहेत, कुठल्या जातीची ती झाडे आहेत। आणि जो हरित पट्टा आहे नदी काठचा, त्या ठिकाणी एक प्रदर्शन केंद्र उभारलं जात आहे। ते कशासाठी उभारलं जात आहे? त्या ठिकाणची जी वैभवता आहे त्या जैवविविधतेचा त्यांनी अभ्यास केलाय का? कुठली दुर्मिळ झाडं त्या ठिकाणी आहेत याबाबतची कुठलीही माहिती दिली नव्हती। आणि ही सर्व बाब हरित लवादाच्या निदर्शनामध्ये आणि जी काही माहिती नाशिक महानगरपालिकेने याबाबत लपवली होती ती श्रीराम पिंगळे यांनी निदर्शनास आणून दिली। त्यानंतर याची तात्काळ दखल घेत हरित लवादाने 15 जानेवारी 2026 पर्यंत ह्या संपूर्ण वृक्षतोडीला स्थगिती दिली। एकही झाड या परिसरातलं तोडलं जाणार नसल्याचं सुद्धा या याचिकेमध्ये सांगण्यात आलं होतं। त्यानुसार तसे निर्देश सुद्धा हरित लवादाने दिले। आणि दुसरी एक बाब म्हणजे हरित लवादाने या संपूर्ण वृक्षतोडीबाबत तात्काळ एक अहवाल नाशिक महानगरपालिकेला हरित लवादाकडे सादर करण्याचे निर्देश सुद्धा दिले। आणि या जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये कुठली झाडं नाशिक महानगरपालिका या परिसरातले तोडणारे, त्यांची संख्या किती असणार आहे, त्यांची जात कोणती आहे, कुठल्या
या कुठली ती औषधी आहेत की अगदी म्हणजे दैनंदिन आता अंतरिम वापराची? आदेश हरित लवादानं दिलेले आहेत आणि नाशिक महानगरपालिकेला अंतरिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत आणि हा अहवाल सादर झाल्यानंतर हरित लवाद अंतिम आदेश देणार आहे. हा आदेश नेमका काय असेल, यामध्ये राज्य सरकारला दिलासा मिळणार की झाडं तोडीला स्थगिती कायमस्वरूपी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. सूरज, धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल. आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी आपण पाहणार आहोत नागपूरमधून. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांशी 1 to 1 चर्चा करणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या व्यग्र वेळापत्रकामुळे आपल्या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर आमदारांना थेट उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करता येत नव्हती. त्यामुळे विभागानुसार शिंदे सर्व आमदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. यावेळी सर्व शिवसेनेच्या मंत्र्यांना सुद्धा उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं समजतंय. आज संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर नाशिक, कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आमदारांशी ते संवाद साधणार असून उद्या पुणे, नागपूर आणि अमरावती विभागातील आमदारांशी शिंदे संवाद साधणार आहेत. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत. विशाल, अशा पद्धतीनं आमदारांशी चर्चा यापूर्वी कधी करण्यात आली नव्हती. आत्ताच अशी काय गरज भासते की आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा करावी लागते? विनोदजी, आज एकनाथ शिंदे यांनी सर्व जे विभागवाईज आमदारांना 1 to 1 बोलण्यासाठी देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलवलेलं आहे. प्रामुख्यानं एक असं कारण आहे आणि अनेक आमदारांचंही असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांच्या त्यांचं शेड्यूल जे आहे हे सातत्यानं व्यस्त असतं आणि त्यामुळे अनेक वेळेला त्यांना भेटता येत नाही. आणि याच अनुषंगानं याची दखल जी आहे किंवा याची चर्चा जी आहे ही गेल्या काही दिवसांपासून होतं आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 टप्प्यामध्ये विभागनिहाय या आमदारांना बोलवण्यात आलेलं आहे. आज कोकण विभाग, संभाजीनगर आणि नाशिक येथील आमदारांना समोर बोलवलेलं आहे आणि संबंधित मंत्र्यांना सुद्धा, म्हणजे जे शिवसेनेचे सगळे मंत्री आहेत या मंत्र्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांचे काय प्रश्न आहेत, कोणत्या प्रश्नांवरती काम केलं पाहिजेत, प्रमुख त्यांचे प्रश्न काय आहेत, काय मागण्या आहेत हे समजून घेतलं जाणार आहे. कारण का अद्यापही जे ग्रामीण भागातले आमदार आहेत यामध्ये पंचायत समित्या असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत ह्या अद्याप बाकी आहेत आणि त्याच अनुषंगानं फटका जो आहे हा कुठेही बसू नये, मतदारसंघातले काय नेमके प्रश्न आहेत, काय समस्या आहेत हे एकनाथ शिंदे आज जाणून घेणार आहेत आणि त्यानुसार प्रश्न ते मांडणार आहेत. आजचा टप्पा झाल्यानंतर उद्या प्रामुख्यानं अमरावती, पुणे आणि नाशिक या विभागातील सुद्धा आमदारांना बोलवण्यात आलेलं आहे. आणि एकंदरीत या आमदारांचं म्हणणं काय, कारण का आपल्याला माहिती आहे अधिवेशन, हिवाळी अधिवेशन हे फक्त 8 दिवसाचं राहिलं, त्यामुळे अनेकांना त्यांचे प्रश्न मांडता आले नाहीत. ही एक अडचण होती किंवा त्याबाबतीत एक नाराजी, अंतर्गत नाराजी सर्वच पक्षांच्या आमदारांमध्ये होती की आम्हाला प्रश्न मांडता येत नाहीत. त्यामुळे आज शिवसेनेकडनं या सगळ्या आमदारांना विभागनिहाय आणि टप्प्यानुसार या आमदारांना देवगिरी या शासकीय निवासस्थानी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांचे नेमके प्रश्न काय आहेत, कोणत्या प्रश्नांसाठी त्यांना अडचणी येत आहेत किंवा कुठचे प्रश्न त्यांचे सरकार दरबारी अडकलेले आहेत याचा एक आढावा आज एकनाथ शिंदेंकडनं घेतला जाणार आहे. कारण का येणाऱ्या निवडणुकांच्याच अनुषंगानं ह्या आता बैठका असणार आहेत. त्यामुळे कुठेही मतदारांमध्ये किंवा मतदारसंघांमध्ये स्वतःच्या आमदारांबद्दल नाराजी असू नये किंवा ते जे त्यांचे प्रश्न आहेत ते मार्गी आता लागू लागलेले आहेत. अशाच पद्धतीनं ही बैठक जी आहे ही बोलवण्यात आलेली आहे. त्यामुळे या बैठकीअंती नेमकं या आमदारांचे प्रश्न सुटतात का किंवा त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडनं त्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीत काय आश्वासन मिळतं हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. विनोदजी, धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल. आता शिंदे ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहेत आणि आपल्या आमदारांशी ते या निमित्तानं संवाद साधणार आहेत. पुढची बातमी आहे वेगळ्या विदर्भासंदर्भातली. नागपूरच्या अधिवेशनात आज वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. देशोन्नतीचे मालक आणि संपादक प्रकाश पोहरे यांनी विधानभवन परिसरात वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी केली. तसंच विदर्भासाठीच्या अधिवेशनात सुरू असलेले हे तमाशे बंद करा अशा शब्दात पोहरेंनी राजकारण्यांना सुद्धा सुनावलंय. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही भाष्य केलंय. विदर्भ हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा होऊ शकत नाही अशा शब्दात ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना ठणकावलंय. 2 दिवसांपूर्वी बावनकुळेंनी सुद्धा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा अजूनही भाजपच्या अजेंड्यावर प्राधान्यक्रमानं असल्याचं वक्तव्य केलं होतं. बंद करो ये तमाशे सारे बंद कर दो. जनतेचा आवाज बंद नाही करू शकत आहे. जनतेचा आवाज बंद करो ये तमाशे सारे बंद कर दो. जनतेचा आवाज बंद नाही करू शकत आहे. जनतेचा आवाज
दरम्यान प्रकाश पोहरेंची ही घोषणाबाजी आपण पाहिली. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात. वेगळ्या विदर्भाची मागणी ही पूर्ण होऊ शकत नाही, कारण विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत. पण आता जे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांच्या कच्छपी जे लागलेत ते त्याच्याबद्दल काय बोलणार आहेत, त्यांची भूमिका काय आहे. आणि सरकारने आता जाहीर केलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छिताय की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छित आहे. कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आहे आणि जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही. मी तर म्हणेन की त्यांनी आत्तापर्यंतच्या अधिवेशनामध्ये विदर्भासाठी काय प्रश्न मांडले हे विदर्भाची मागणी करणाऱ्यांनी मागावी. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय तिवारी आपल्यासोबत आहेत. संजय, या सगळ्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा या निमित्तानं नागपूरच्या अधिवेशनात उठत असतो, पण यावेळेला तो मुद्दा काहीसा पडद्यामागे होता. आता पुन्हा एकदा त्या मुद्द्याला हवा मिळालेली आहे. संजय. अगदी बरोबर विनोद सर, जसं आत्ता आपण म्हणालात की या अधिवेशनामध्ये वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काहीसा पडद्यामागे होता आणि त्याला कारणही तसंच आहे. कारण यापूर्वी जर आपण बघितलं तर कित्येकदा असं व्हायचं की अधिवेशन म्हटलं तर वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरती एखादा मोठा मोर्चा काढला जायचा. त्यानिमित्तानं कितीतरी पक्ष एकत्रित यायचे आणि वेगळ्या विदर्भाची हाक द्यायचे. पण या अधिवेशनामध्ये असा एकही मोर्चा निघालेला नाही आहे आणि तसा मोर्चा निघेल या संदर्भात काही बैठक झाल्याचं किंवा कोणी घोषणा केल्याचं काही ऐकिवात नाही. आणि गेले कित्येक वर्ष असंच घडतं आहे. सुमारे 10-15 वर्षापासून वेगळ्या विदर्भाचा जो मुद्दा आहे कुठेतरी तो मागे पडलेला आहे, स्पष्ट दिसून येतं. 3 जर आपण फॅक्टर्स याच्यामध्ये बघितले. एक साधारण गेल्या काही दिवसांपूर्वी NDTV मराठीसोबत बोलताना अरुण केदार, चोखारे आणि प्रकाश मासुरकर हे वेगळ्या विदर्भामध्ये त्या चळवळीमध्ये आयुष्य वाहिलेले 3 महत्त्वाचे कार्यकर्ते, त्यांच्याशी जेव्हा NDTV मराठीने चर्चा केली तेव्हा त्यांनी नैराश्य आहे हे मान्य केलं. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याला विदर्भाच्याच लोकांचा पाठिंबा नाही हे सुद्धा मान्य केलं. आणि येत्या 2 वर्षात जर वेगळ्या विदर्भाला त्या मागणीला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही तर ही मागणी आम्ही सोडून देऊ असं स्वतः डेडलाईन घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कुठेतरी वैदर्भीय नेत्यांच्यामध्ये नैराश्याची भावना येते का हे दिसतंय आणि त्या नैराश्यातूनच प्रकाश पोहरे यांनी हे पाऊल उचललं आहे का असा आता प्रश्न विचारावासा वाटतो. कारण याच्या आधीसुद्धा प्रकाश पोहरेंनी नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना अशा पद्धतीची घोषणाबाजी आणि निदर्शनं करून विदर्भाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. पण एकटे दुकटे नेते सोडले तर त्यांच्या मागे जनता कितपर्यंत आहे हा सुद्धा प्रश्न आहे. तिकडे उद्धव ठाकरेंनी ज्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे ती शिवसेनेची बाळासाहेब ठाकरेपासूनची भूमिका आहे. आपल्याला आठवत असेल 1995 साली महायुतीचं किंवा शिवशाहीचं सरकार जेव्हा सत्तेत आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यावेळेस स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे येऊन पुढील 2 वर्षात जर विदर्भाचा विकास केला नाही तर मी स्वतः वेगळा विदर्भ देईन अशी घोषणा केली होती. आणि 2 वर्ष झाल्यानंतर त्यांनी एक भगवी पत्रिका जाहीर करून प्रकाशित करून वेगळ्या विदर्भाचा आम्ही किती विकास केला हे मांडण्याचा प्रयत्न केला होता. अर्थातच आता शिवसेनेने वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हा विकासापासून दूर आणि महाराष्ट्राच्या एकतेबद्दल त्याच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकूणच वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याला कितीही पुढे आणण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होत असला तरी कदाचित मुख्यमंत्री आणि सरकारमधले महत्त्वाचे मंत्री हे आता विदर्भातले असल्यामुळे कदाचित हा मुद्दा आता काहीसा मागे पडतोय. प्रकाश पोहरे हे प्रत्येक अधिवेशनादरम्यान अशा स्वरूपाची घोषणाबाजी करून वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याकडे, विदर्भांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात. धन्यवाद संजय, आमच्यासोबत असेच राहा. पुढच्या बातमी संदर्भात पण तुमच्याशी आम्हाला बोलायचं आहे. मात्र आत्ता बातमी आहे दिल्लीतून. आता जनगणनेसंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे. आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनगणनेसाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. जानेवारी 2027 पासून सुरू होणाऱ्या जनगणनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं 11,718 कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. राज्य सरकारांच्या सहकार्यानं केंद्र सरकार ही जनगणना करणार असून भारतीय नागरिकांची इत्यंभूत माहिती या दरम्यान गोळा केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही जनगणना जातनिहाय होणार असल्यानं अनेक समाज घटकांचं सुद्धा या जनगणनेकडे लक्ष असेल. रामराजे शिंदे आपल्या सोबत आपल्याला माहिती देण्यासाठी आहेत. रामराजे, हा सगळा हा घाट जो आहे 2027 पासून घातला जाणार आहे. 2 टप्प्यामध्ये ही जनगणना केली जाणार आहे. त्यासाठीचा निधी आज मंजूर करण्यात आलेला आहे. यापुढच्या काळात प्रक्रिया कशी असणार आहे जनगणनेसाठीची आणि या
निधीच्या विनियोगाची. बिलकुल विनोद, परंतु मी अगोदर हे सांगेन की 2011ला जेव्हा जनगणना झाली होती तेव्हा साधारणतः 1.25 कोटी जनता होती, म्हणजेच की 1.25 अब्ज ही लोकसंख्या होती आणि त्यासाठी जे बजेट अलोकेट करण्यात आलं होतं ते होतं 2209 कोटीचं बजेट होतं. आता ते बजेट किती वाढलेलं आहे तर 17,900 कोटीच्या संदर्भातचं हे बजेट आहे, म्हणजेच की मोठ्या प्रमाणावर साधारणतः 16,000 कोटी हे बजेट वाढलेलं आहे. आणि मध्यंतरी 2021ला का झालं नव्हतं सेन्सस, तर त्यावेळेस कोविडचं वातावरण होतं आणि त्यामुळंच या महामारीमुळंच हे सेन्सस जे आहे जनगणना ती झाली नव्हती. आता ही जनगणना जी असणार ती 2 टप्प्यामध्ये असणार आहे. पहिला टप्पा जो असणार आहे तो 2026चा एप्रिल ते सप्टेंबर हा 6 महिन्याचा कालावधी असणार आहे. यामध्ये काय काय पाहिलं जाणार आहे तर त्या व्यक्तीचं घर, त्याची संपत्ती, त्याची गाडी, तिथं असलेले सोयी सुविधा, रस्ते आहे का, पाणी आहे का, हे संपूर्ण जे आहे ना संपत्तीच्या संदर्भातचं, मालमत्तेच्या संदर्भातचं हे संपूर्ण विवरण जे असणार आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये असणार आहे. तर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे तर त्या व्यक्तीचं नाव, वय, त्याचबरोबर घरामधले मेंबर, नोकरी आहे का, व्यवसाय आहे का, जात कोणती, धर्म कोणता, आणि त्याचसोबत की घरामध्ये आणखीन कोणकोणत्या महत्वाचे, मग त्यामध्ये गोत्र कोणतं हे सुद्धा या संदर्भाची सुद्धा माहिती जी असणार ती. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की जे नोटिफिकेशन निघणार आहे तर त्यामध्ये ही माहिती कशी भरायची आहे किंवा काय काय मुद्दे नमूद असणार आहेत हे संपूर्ण सांगितलं जाणार आहे. परंतु यामध्ये महत्वाचा मुद्दा जो होता की जे पॉइंट आउट प्रश्न केला जातोय तो म्हणजेच की डेटा सेफ्टीचा, कारण हे संपूर्ण डिजिटलायझेशन होणार आहे त्यामुळे हा डेटा कितपत सेफ असणार आहे, डेटा प्रोटेक्शन कितपत असणार आहे यावर शंका उपस्थित करण्यात आलेली आहे. जेव्हा अश्विनी वैष्णव यांना या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला तेव्हा त्यांनी समाधानक उत्तर दिलं नाहीये, परंतु एवढं सांगितलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे की हा डेटा संपूर्ण सेफ असणार आहे, कारण हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खाजगी डेटा असणार आहे आणि तो सेफ ठेवण्याचं काम जे आहे ते सरकारचं असणार आहे. त्यामुळे डेटा सेफ्टीच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत. ह्या प्रश्नाचे, या शंकेचं निराकरण जे आहे ते सरकारला करावं लागणार आहे. परंतु वैष्णव यांनी स्पष्टपणे सांगितलं की 2027 मध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये ही संपूर्ण जनगणना केली जाणार आहे. अगदी धन्यवाद रामराजे दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि 11,781 कोटी इतका प्रचंड निधी या जनगणनेच्या दोन्ही टप्प्यांसाठी मंजूर करण्यात आलेला. आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी असणार आहे नागपूरमधून. महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटलेत, अशी लेखी कबुली महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. यामध्ये 12,431 पुरुषांनी 25 कोटी रुपये तर 77,000 अपात्र महिलांनी 140 कोटी रुपये लाटलेत. ज्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्याकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावर रितसर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही महिला बालविकास विभागानं आपल्या लेखी उत्तरात म्हटलंय. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी पुन्हा एकदा आपण संजय तिवारी आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाऊयात. संजय, हा सगळा प्रकार कबूल केलेला आहे महिला आणि बालविकास मंत्रालयानं आणि आता ही वसुली सुद्धा केली जाणार आहे, पण या पुढच्या काळात या शासकीय लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर कशा पद्धतीनं कारवाई केली जाणार आहे किंवा या संदर्भात अधिक काही माहिती मिळू शकली आहे का? अगदी बरोबर विनोद सर, स्वतः शासनाने आज ही कबुली दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की ही योजना 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आणण्यात आली आणि त्यावेळेस कुठेतरी घिसाडघाईमध्ये या योजनेची अंमलबजावणी झाली आणि त्या योजनेसाठी फक्त आधार कार्डाचा क्रमांक आणि एक बँक खातं एवढं असलं तरी पुरे त्यामध्ये त्या योजनेची साठी ॲप्लिकेशन किंवा आवेदन करता येत होतं. आणि त्यासाठी कित्येक भगिनींनी तर केलंच, पण कित्येक पुरुषांनी सुद्धा केलं आणि त्यामुळे आता लाडक्या बहीण योजनेच्या रकमेची वसुली आता पुरुषांकडून केली जाणार आहे. आणि याची कबुली स्वतः महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज सभागृहात दिलेली आहे. आणि जे आकडे दिलेले आहेत ते अत्यंत धक्कादायक आकडे असे आहेत. जसं आता आपण सांगितलं 165 कोटी रुपये अशा पद्धतीनं अपात्र लाभार्थ्यांना वाटण्यात आले. त्यामध्ये 12,431
पुरुष आहेत आणि त्यांच्याकडनं 25 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. 77,000 अपात्र महिलांनी 140 कोटी घेतल्याचं दिसून येत आहे. या महिला कोण आहेत? तर या महिला ज्यांच्या स्वतःचं घर आहे किंवा ज्यांची शासकीय नोकरी आहे किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, संपन्नता आहे, अशा महिलांनी 140 कोटी लाटल्याचं समोर आलेलं आहे. आणखी धक्कादायक म्हणजे 9,526 या महिला या चक्क शासकीय कर्मचारी असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं 14.5 कोटी रुपये आता वसूल केले जाणार आहेत. त्यामुळे एकूणच ज्या घिसाडघाईमध्ये या योजनेची अंमलबजावणी झाली त्यावेळेस जे टेक्निकल व्हेरिफिकेशन होणार होतं, जे तांत्रिक पडताळणी होणार होती, ती कुठेतरी भयंकर त्याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत हे या निमित्तानं सरकारने कबूल केलेलं आहे. आणि त्यानंतर आता ही जी वसुली होणार आहे ती वसुली तर होईलच, पण त्यासोबत ज्या लोकांनी पात्रता नसतानाही जे पुरुष असतील, शासकीय महिला कर्मचारी असतील किंवा अपात्र महिला असतील त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे असं आदिती तटकरे म्हणाले आहेत. आणि याशिवाय आणखी एक शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जे 1 लाख रुपयांचं कर्ज देणार असं एकनाथ शिंदे त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले होते, त्याचा GR अद्याप निघालेला नाही आहे. त्याची कारणं काही असतील, पण हे सगळं आज शासनाने कबूल केलेलं आहे. हेही नसे थोडके हे आपल्याला म्हणता येईल. अगदी संजय, दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद. आपण बघतोय की अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे आणि आता सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे सविस्तर माहिती दिल्याबद्दल.